यवतमाळ जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा कोणताही तुटवडा नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे। जिल्ह्यात गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून सर्व नागरिकांना नियमित पुरवठा केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान शहरासह ग्रामीण भागात गॅस मिळणार नाही अशा अफवा पसरल्याने नागरिकांनी गॅस वितरकांच्या दुकानांसमोर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। उन्हाच्या तडाख्यातही अनेक ठिकाणी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले। अचानक वाढलेल्या गर्दीमुळे काही ठिकाणी सिलेंडर वितरण व्यवस्थेवर ताण निर्माण झाल्याचेही दिसून येत आहे। त्यामुळे नागरिकांनी अफवांना बळी न पडता संयम राखावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे। सर्वांना जिल्हाधिकारी म्हणून माझं आवाहन राहणार आहे की आता आमच्या जिल्हा प्रशासन स्तरावर आढावा घेण्यात आला सर्व गॅस एजन्सी संदर्भात। प्रत्येक ठिकाणी पुरेसा साठा उपलब्ध आहे, पण पुढच्या पिरियडमध्ये साठा कमी होणार नाही किंवा त्याची स्कार्सिटी होणार नाही, त्यासाठी आपण व्यावसायिक पुरवठा बंद केलेला आहे। घरगुती पुरवठा प्रत्येक ठिकाणी चालू राहणार आहे। त्या संदर्भात आपल्याकडे बऱ्यापैकी साठा उपलब्ध आहे। महत्त्वाचं आहे या पिरियडमध्ये कोणीही कालाबाजारी नाही करणार आहे, या अनुषंगाने आपण दक्षता घेतलेली आहे। प्रत्येक तालुक्यामध्ये आपण पथक निर्माण केलेलं आहे। जर कोणतीही अशी गतिविधी दिसून आली ज्यामध्ये कालाबाजारी दिसून येत आहेत, लोक अननेसरी साठा करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांच्यावर आपण आवश्यक कमोडिटी ॲक्ट अंतर्गत आपण गुन्हा दाखल करणार आहे आणि सक्त कारवाई असे लोकांवर करणार आहे। माझ्या सगळ्यांना सूचना आणि आव्हान पण आहे की कोणालाही काळजी करण्याची गरज नाही। आपल्या जिल्ह्यामध्ये पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि त्याच्या नियोजित रीतीने आपण वितरण चालू ठेवू। धन्यवाद। मी आज सकाळपासून रांगेत उभे आहो आणि अफवा असल्यामुळं गॅस भेटत नाही आहे। त्याच्यामुळं मी हे बुकिंग केला। मी सोमवारी गॅस बुकिंग केला, आतापर्यंत घरपोच गॅस आला नाही आहे। त्याच्यामुळं मी सकाळी 7 वाजतापासून गॅस एजन्सीमध्ये उभा आहो। आता गॅसची गाडी आली आहे, आता नंबर लागायचा आहे, अजूनसुद्धा घरपोच आला नाही ना सर। मेसेज आला, OTP आहे। सचिन जयस्वाल। मला थोडं आश्चर्यच वाटून राहिलं, इतके लोक न येणारे गॅस एजन्सीवर ऑफिसमध्ये येऊन राहिले गॅससाठी आणि त्यांच्याकडे 15 दिवस झाले तरी नेल्या याच्या आधी तरी ते येऊन राहिले। आणि त्यांना विचारलं तर ते म्हणतात तुम्ही पेपर वाचत नाही का, TV बघत नाही का, असं होऊन राहिलं, तसे मिळणार नाही गॅस। पण हा गॅस एक अशी आजच्या तारखेपर्यंत जर जे सप्लाय आहे तो व्यवस्थित आहे, सुरळीत आहे। आमच्याकडे पर्याप्त साठा आहे, जितक्या बुकिंग आहे तेवढा साठा आमच्याकडे आहे। बुकिंगा होऊन राहिल्या, हां काही बुकिंगा ग्राहक जास्त करत असल्यामुळे ते बुकिंग जे नंबर्स आहे ते थोडंसं त्याच्यात बुकिंग करण्यास लोकांना व्यत्यय येऊन राहिला, साईट जेवढी ठप्प होऊन राहिली। तर तो लोकांनी पॅनिक होऊ नये आणि गडबड करू नये, लागल्या आवश्यक असल्यावरच बुकिंग करावी। त्यांना आज 2-4 दिवस आता आमच्याकडे असं रेग्युलर आहेच, पुढे अजून कंपनीकडे त्यांच्याकडे भरपूर साठा आहे। त्याच्यामुळं मला नाही वाटत की काही असा तुटवडा, फक्त हा कृत्रिमच आहे। लोकांनी अफवा पडल्यामुळे जास्त लोक येऊन राहिले क्षमतेपेक्षा, त्याच्यामुळे ते गर्दी दिसून राहिली असं चित्र आहे। जे लोक शांत आहे ते पण जे घरपोच घेतात ते लोक येऊन राहिले आणि जे गावात घेत होतं ते पण इथंच येऊन राहिले, संपर्क करून राहिले।